अजित पवार यांच्या अस्थींचं विसर्जन आज करण्यात आलेलं आहे आणि त्यानंतर शरद पवार प्रदूषित नदीची पाहणी या ठिकाणी करणार आहेत। त्यांनी आपल्या कामाला या ठिकाणी सुरुवात केली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार आता बारामतीमध्ये सक्रिय झाले आहेत। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, अजित पवारांच्या निधनानंतर शरद पवार सक्रिय होताना आपल्याला पाहायला मिळतं। ज्या पद्धतीने अजित पवारांचं निधन झालं आणि त्यानंतर संपूर्ण बारामती शोककळा पसरल्याचं पाहायला मिळतं आणि अजित पवार ज्या पद्धतीने बारामतीमध्ये काम करायचे, ज्या पद्धतीने विकास कामं करायची, त्यानंतर आता अजित पवारांच्या नंतर नेमकं कोण हे सगळं बघणार यावर खरं तर चर्चा सुरू झाल्याचं मात्र आता आपण जर बघितलं तर शरद पवार स्वतः आता सक्रिय होताना पाहायला मिळतात आणि ते सध्या नीरा नदीची पाहणी करताना आपल्याला पाहायला मिळतात आणि नीरा नदीबद्दल सातत्याने जी चर्चा होती की प्रदूषित नीरा नदीचं पाणी झालेलं आहे आणि त्याचीच पाहणी करून त्या संदर्भातली माहिती हे शरद पवार घेताना पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीने शरद पवार देखील आपल्या पुतण्या अजित पवार यांच्या निधनानंतर खचल्याचं पाहायला मिळालं होतं। त्यांच्या चेहऱ्यावरती ते दुःख दिसत होतं, मात्र आज पुन्हा ते निरावागतच हे आणि हे गाडगेवाडीच्या बंधाऱ्यात होतो। त्यावेळी तुम्ही 3-4 किलोमीटर अंतरावर एक बंधारा घेतल्यामुळं त्याचं पाणी त्याला त्याचं पाणी त्याला असं असलं पाणी शेतीला काय होतंय, सगळी पांढरी पडायला लागलेली दाऱ्यावर सुद्धा मजूर मिळत नाही। दाऱ्यावर गेल्यानंतर खांजवतो ना, सगळं पायाला खांजवतो हे पाणी। संपूर्ण जमिनी आमच्या या भागाच्या शारपड झाल्या। काय करताय आता ते केंद्रातली टीम तुम्ही काय नियोजन करताय त्याच्यावर बरंच आहे किंवा 3 तारखेला आपली मीटिंग लावली होती तुम्ही, शारपड जमिनींनी अटल भुजल योजनेची दिल्लीत। दत्त शिरोळला तुम्ही पाठवलं होतं ना संचालक मंडळाला, ते सगळं आपण पाहून घेऊन त्या पद्धतीने आता कारखान्याच्या माध्यमातून प्रस्ताव सगळे चालू आहे। तिथं फार फरक पडला की आम्ही तुम्ही सांगितल्यानंतर सगळं जाऊन आलतो आम्ही, पुन्हा टीम पाठवली होती, पुन्हा आपले सगळे पोल्युशन बोर्डाचे अधिकारी आले होते माळेगावला। आता प्रोसेस चालू आहे, साधारण 2300 साहेब परवा काय झालं, सुप्रियाताईंनी गोखली इन्स्टिट्यूटची माणसं पाठवली होती पाणी बघायसाठी। त्यांनी पाणी घेऊन तिथं कारखान्यावर सुद्धा आम्ही परवा दिवशी MD बरोबर चर्चा केली, ती चेकिंगला नेलंय पाणी त्यांनी। दरवेळेस असं होतं चेकिंगला, मागे आलते दादा आलते, बऱ्याच वेळा झाले। सोमनाथ शंकर भोसले माझी मंडळी जेडपीला 2007 ते 12 आता काय केलं सांग? काय 4.5 एकराचे खारपट जमीन दिली आहे। चांगला रिपोर्ट चांगला आला, सब सरफेस खालून ग्राउंड वर पाईप टाकून केलंय। तिथं सारा ह्याला आहे, सारे पटणाच्या कारखान्यावर आहे, तसं केलंय। तसे त्यांची इथं वरती जमीन आहे तिथं केलंय। सबसिडी दिली पाहिजे। कारखान्याचं काय म्हणणं? कारखान्याचं म्हणणं आहे आम्ही काय सोडत नाही वेस्टेज मटेरियल आमचा, परंतु कारखान्याचं झालं इकडचे डायरेक्ट आहे का ना, ते आपले जनावर जे कटिंग करतात त्यांचं, परत दुधाचं कत्तलखान्याचं, दुधाच्या संस्था आहेत त्या माळेगावने तुम्हाला सांगितलं डायर सिस्टीम आणि ते सगळं सुरू केलं। माळेगाव कारखाना, हो सगळे कारखाना, त्याच्यावर हेरिटेज त्याच्यानंतर पलीकडच्या काहीतरी बकरी किंवा जनावर मारायचं काहीतरी कारखाना आहे, मोठा कारखाना, बिबचा कारखाना, मोठा बिबचा कारखाना प्रोजेक्ट। साहेब सांगवीत परवा तुम्ही आपण बरोबर त्यावेळेस पण तो विषय सांगवी साहेब आहे ना, ते पॉलिकॅपच्या कंपनीचं काय नाही जास्त आहे ना, हेरिटेज डेअरी आणि जो कत्तलखाना आहे ना, आता जर तुम्ही कांबळेश्वरच्या बंधारा बघितलं ना तर पाणी अजिबात खराब नाही। आणि त्यापासून खाली बघितलं ना, ज्यावेळेस हेरिटेजचा ती वडा आणि आपलं पाणी दिले होतं ना, ज्यावेळेस त्या 2 ह्याचं पाणी लागलं ना त्यामुळे पाणी खराब होतं जास्त। ह्याच्यापेक्षा सांगवीच्या बोलत पाणी खराब जास्त होतं आणि तिथून पुढचं पाणी चांगलं एकदम।
एकच असं माझं मत की काय जे वेस्टेज पाणी त्यांचं येतं हे जे जे आपण नावं घेतले आता नेरा पॉलिकेम पासून फार आपल्या माळेगाव कारखाना सोमेश्वर याचं जे वेस्टेज मटेरियल आहे किंवा हे आता ऐकून घ्या ना मटणाचे जे चाललेलं आहे कटलखाना तर त्याचं डायरेक्ट पाणी तिथल्या तिथं त्यांनी बॉयलर सिस्टीम हे बॉयलरचे जाळून त्यांनी वेस्टेज सगळं वाया घालवलं इकडे सोडलं नाही पाहिजे अशा पद्धतीचं प्रोजेक्ट आणि बंधनकारक काहीतरी डिपार्टमेंटली कायदेशीर कारवाई अशा पद्धतीने ते होऊ शकल अन्यथा त्याला काय उपयोग? प्रत्येकाला बंधनकारक कारण आहे ना, एटीपीचे प्लांट वगैरे लावले नाही हे बरेच वर्ष अशाच पद्धतीने चाललेलं आहे येते साहेब तुम्ही आता लक्ष देता दादांनी बी फार मोठ्या प्रमाणात खूप इकडे लक्ष केलं होतं लक्ष घातलं होतं परंतु काय उद्या बघू करू याच्यातच राहिलेलं आहे त्यांनी आता माळेगावरून सोमेश्वरला कंपल्सरी दादांनी ते सगळे प्लांट लावून ते सगळ्या गोष्टी करायला सांगितल्यात हा एटीपी प्लांट केलेले आहेत. मी सांगतो याचा त्याचा अभ्यास आहे कारखान्यांनी सगळ्या ईटीपी लावलेले आहेत एसटीपी बी आता आपण माळेगावने गेल्या वर्षी लावलंय परत आता माळेगाव नगरपंचायतच्या माध्यमातून ह्या वर्षी आपण परत 2 एसटीपीचं नियोजन आहे आणि होतंय काय कारखान्याचा सीझन ज्यावेळी चालू असतोय त्यावेळी काही सडन केसमध्ये एंटरमेंट होती साखरेची कुठं वॉशिंग मध्ये असेल कुठं पंपातून असेल कुठं बारीक सारीक येते आणि ज्यावेळी क्लिनिंग वगैरे असते त्यावेळी ते शॉकलोड होतात म्हणजे सगळेच आपला माळेगावचाच असा विषय नाही आपण ज्या 99% आपण प्रयत्न करतोय की अजिबात साखर जाणार नाही आणि तशी प्रोव्हिजन पण आम्ही केलेली ह्या वर्षी सगळे पण तरी काही सडन केसमध्ये आपल्या ह्याच्याबरोबर डेअरीचं देखील बोला डेअरीचं इफ्लुएंट पण येतंय आणि आपण आता ह्या वर्षी झेडएलडी करण्याच्या दृष्टीने ह्याचा प्लांटचं आपलं कामाचं नियोजन आहे ना आता सीबीजीचं 15 टीपीडी हा सीबीजीचं नियोजन आहे या वर्षी ठेवलेलंच आहे आणि काय होतंय डेअरीचं इफ्लुएंट पण साहेब त्याच्यामध्ये लोड जो आहे ना तो प्रचंड मोठा लोड असतोय प्लस आपला इकडं दादांनी लक्ष घालून जवळपास कत्तलखान्याचा विषय आहे. 97 कोटी रुपयाचा प्रोजेक्ट तयार केला आता सगळं प्रोसेस टेंडर वगैरे सगळं प्रोसेसला आले हो चाललंय आता माळेगाव तरी त्या अजित पवार यांची